वेलकम बॅक टू माय चॅनल. तिचं नाव आहे मॉम लाईफ विथ एकाश. सो आज आपण बघणार आहोत प्रेग्नन्सीमध्ये किती सोनोग्राफी केली जाते आणि म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये हप्त्यामध्ये ती सोनोग्राफी केली जाते. खूप जणांचे म्हणजे हे असतं त्याच्याबद्दल की कधी केली जाते, कुठल्या हप्त्यामध्ये कुठली सोनोग्राफी केली जाते, त्याला काय म्हणतात, त्याचं नाव काय. सो आपण ते सगळे आज ते डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मी त्यासोबत त्याची चार्जेस किती ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रेग्नन्सीमध्ये 5 अल्ट्रासाऊंड केले जातात आणि 5चे 5 अल्ट्रासाऊंड खूप महत्त्वाचे असतात. सो बघ चला जाणून घेऊया. ओके. तर पहिली जी सोनोग्राफी आहे ती असते हार्टबीट सोनोग्राफी. ती आपल्याला म्हणजे 5 ते 8 जे आपले वीक चालू असतात म्हणजे 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपली ती सोनोग्राफी केली जाते. तर ती डॉक्टर्स आपल्याला पहिली गोष्ट सजेस्ट करतात जो आपला लास्ट पिरियड्स जे असतात ते आपले मिस होतात. त्याच्यानंतर डॉक्टर आपल्याला 1 महिन्यानंतर जसं तुम्ही डॉक्टरकडे जाणार त्याच्या आपला पिरियड्स आहे का सगळं बघून मग डॉक्टर आपल्याला ती सोनोग्राफी करायला सांगतात. तर ती 5 ते 8 हप्त्यामध्ये आपली केली जाते. जी असे हार्टबीट सोनोग्राफी. त्यामध्ये बघितले जातात की आपले बाळाचे हार्टबीट आले की नाहीत, ते योग्य ठिकाणी आहेत का. जसं की म्हणजे आपली जी पिरियडची आपल्या गर्भाशयाच्या पेशीमध्येच आपला बेबी डिटेक्ट झाला आहे का, की गर्भाशयाच्या पेशीच्या बाहेर दुसऱ्या ठिकाणी आपला बेबी डिटेक्ट झाला आहे, ते सगळं आपल्या पहिलं फर्स्ट सोनोग्राफीमध्ये क्लिअर होतं. सेकंड सोनोग्राफी असते ती 11 ते 14 हप्त्यामध्ये केली जातात. एनटी स्कॅन किंवा एनसी स्कॅन असं म्हटलं जातं त्या सोनोग्राफीला. तर त्या सोनोग्राफीमध्ये सुद्धा बेबीचे हार्टबीट किती आहेत, परत बेबीचे म्हणजे जे बॉडी पार्ट आहेत ते तयार झालेत का, त्यावेळेला सुरुवात झाली का, हात पाय वगैरे आलेत का, बेबीचं साईज किती आहे, परत पाठीचा कणा, पुढचा कणा, आपला गर्भाशयाच्या पिशवीभोवती गर्भाशयाच्या जे आतमध्ये ते पाणी किती आहे, वेट किती आहे, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी एक ज्या त्या सोनोग्राफीमध्ये बघितल्या जातात. आणि जी तिसरी सोनोग्राफी आहे ती एनोमेली स्कॅन. ती 5व्या महिन्यात केली जाते. तर त्या 5व्या महिन्याची जी आपली सोनोग्राफी असते अल्ट्रासाऊंड, तर त्यामध्ये पण सुद्धा चेक केलं जातं की आपल्या बाळाचं जे डोकं आहे ते पूर्णपणे तयार झाले आहे का, त्याचा मेंदूचा जो विकास आहे तो तयार होत आहे का, त्याचा ग्रोथ जे आहे ते होते का. एनटी स्कॅनमध्ये जे बघितलं त्याच्यानुसार हाईट वेट वाढली आहे का, परत आपले 5 म्हणजे त्याचे फिंगर्स पायाचे हातापायाचे बोटे बरोबर आले आहेत का, कुठे काय असं त्यांना चुकीचं दिसल्यास ते आपल्याला लगेच तिथे क्लिअर करतात. कारण जे लास्ट जो असतो तो 5व्या महिन्यात आपली ती मोठी सोनोग्राफी असते. त्याच्यात आपल्याला सगळं क्लिअरली सांगितलं जातं की बेबी बरोबर आहे की प्रीमॅच्युअर बेबी आहे, म्हणजे काहीतरी भाग मिस झाला आहे किंवा काहीतरी भाग येण्याचा बाकी आहे. सो या सगळ्या गोष्टी जे आहे डिटेल्समध्ये त्या 5व्या सोनोग्राफीमध्ये बघितल्या जातात एकदम खास करून. सो ही सोनोग्राफी खूप महत्त्वाची असते. आणि ती चौथी सोनोग्राफी जी आहे ती ग्रोथ स्कॅन. ही तिसरी सोनोग्राफी जी आहे जी आता मी बोलली ती एनोमेली स्कॅन, ते 21 ते 24 हप्त्यामध्ये केली जाते. म्हणजे 5व्या महिन्यामध्ये केली जाते, 5-5.5 महिन्यामध्ये. आणि जी चौथी सोनोग्राफी आहे ती 28 ते 32 हप्त्यामध्ये केली जाते. त्याला म्हणतात ग्रोथ स्कॅन. ग्रोथ स्कॅन याच्यासाठी की बेबीचा ग्रोथ होतोय का, किती पर्यंत झाला, त्याचा वेट किती आहे, कारण की 5व्या महिन्यामध्ये बाळ पूर्णपणे तयार होतं. तर सो त्यामुळे फक्त डॉक्टर ग्रोथ स्कॅन बघतात आणि मेन बाळाची पोझिशन बघतात. वर आहे की खाली आहे, बीच आहे की खाली आहे. बीच असेल तर 6-7 महिने 7 महिन्यापर्यंत ब्रीच असेल तर काही नाही, बाळ पोटामध्ये फिरून ते खाली येतंच. सो डोंट वरी. पण जर 8व्या-9व्या महिन्यात पण बाळ ब्रीचच असेल तर सी सेक्शनसाठी म्हणजे सिझरसाठी खूप हे असतं रिस्क, म्हणजे होऊ शकतं. कारण की बाळ खालीच नाही आलं, डॉक्टरला तेच सजेस्ट करावं लागतं. आणि जर बाळाचं डोकं खाली असेल तर बेस्टच आहे आपल्यासाठी, कारण की नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस असतात. सो ते बघितलं जातं. परत आपल्या ग्रोथ स्कॅनमध्ये सुद्धा बाळासोबत आपल्या गर्भाशयाच्या पेशीमध्ये किती पाणी आहे ते सगळं बघितलं जातं. परत जी नंतर येते ती असते 35 ते 40 हप्त्यामध्ये लास्ट एक सोनोग्राफी डॉक्टर सांगतात, तिला पण ग्रोथ स्कॅनच म्हणतात एंडिंगची. तर त्यावेळी पण तेच सगळं बघितलं जातं. आणि आपला जो म्हणतात ना की किती हिचा सायकल असतो मग प्रेग्नन्सीचा, तर आपला 40 वीकचा हप्ता असतो. 1 ते 40 आहे, 1 ते 4 हप्ते म्हणजे आपली पहिला महिना, म्हणजे पिरियड्स मिस झाल्याच्या नंतर जो पहिला महिना असतो त्यामध्ये डॉक्टर आपल्याला काही करायला सांगत नाही. जे 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपली सांगितली तशी ग्रोथ स्कॅन, एनटी स्कॅन, एनएमआरआय स्कॅन आणि मग जे असेल ते सगळं असतात. सोनोग्राफी पहिले तर हार्टबीट सोनोग्राफी असते. ओके. तर हां, तर
पहिली गोष्ट म्हणजे हार्टबीट सोनोग्राफीचे चार्जेस किती. तर मला जेव्हा मी करायला घेतलेली तर हार्टबीट सोनोग्राफीचे चार्जेस खूप कमी असतात आणि ते फक्त 15 ते 20 सेकंड, सॉरी 15 ते 20 मिनिट करतात डॉक्टर, म्हणजे जे पण तुमचे सोनोग्राफीचे डॉक्टर असतील ते. त्या ह्याला जास्त टाईम नाही लागत सोनोग्राफीला. फक्त सॉरी, जी ही आहे बाळ जे आहे ते आपल्या पूर्ण गर्भाशयाच्या ठिकाणी टेक झाले का, त्याचे हार्टबीट आले का, आणि बाकी सगळं म्हणजे त्याचं स्कॅन किती दिसतं एवढ्या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातात. त्यामुळे ते आता प्रेग्नन्सी, सॉरी, सोनोग्राफीला टाईम लागत नाही डॉक्टर. सो तिला तर त्याला मला चार्जेस आय थिंक 1200 की 1500 जसं तुम्ही राहता एरिया वाईज तसं. आता समजा तुम्ही गावच्या साईडला थोड्या ठिकाणी असता तर ते कमी घेतलं जातं, 1000 रुपये, 1200 रुपये. तर मला आय थिंक 1200 रुपये पडले होते. तर मी गेल्या वर्षीच गेले ते 2025-26 मला नाही वाटत की जास्त झाले असतील, म्हणजे चार्जेस वाढले असतील, तेवढेच वाढले असतील. तर तुम्ही जसं चूज करणार सोनोग्राफीचं चांगल्या ठिकाणी किंवा असं थोडं मिडल किंवा BMC हॉस्पिटल, तर तसं BMC हॉस्पिटलमध्ये तर फ्री आहे. पण माझ्या मते तुम्ही हार्टबीट आणि जे एंटीस्कॅन आणि ह्या 3 जे सोनोग्राफी आहेत, एनिमली स्कॅन, ज्या महत्त्वाच्या 5 महिन्यापर्यंत, तर मी तर म्हणते की तुम्ही ते आतमध्ये करूच नका BMCमध्ये. भले तुम्ही BMC हॉस्पिटलमध्ये नाव टाकलं असेल तरी ते जे सोनोग्राफी आहे ते तुम्ही बाहेरून करा. थोडेसे तुमचे पैसे जातील, पण तुम्हाला बाहेरून सगळे डिटेल्स प्लस सगळं ते डॉक्टरचे समजून सांगतील. तर त्यामुळे आणि ते तुम्हाला दाखवतातही त्यांच्या त्या जे मशीन आहे त्याच्यामध्ये. कारण की BMC हॉस्पिटलमध्ये दाखवले जात नाही. त्या प्लस त्यामध्ये जेव्हा नंबर असतो किंवा ज्यामध्ये दिवस असतो त्या दिवशी तुम्हाला सोनोग्राफीसाठी बोलवतील, नंबर घेऊन बसावं लागतं आणि त्यानंतर तुमची जी आहे ती सोनोग्राफी होते. त्यामुळे मला तर असं वाटतं या 3 जे आहे तुम्ही म्हणजे BMC हॉस्पिटलमध्ये टाळा, प्रायव्हेटमधूनच करा. आणि जर तुम्हाला पुढच्या ज्या करायच्या असतील चार्जेस जास्त जातात म्हणून, तर तुम्ही 5व्या महिन्यानंतर जे पण तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करतील ते तुम्ही BMCमधून केले तरी काही हरकत नाही. तर पहिल्या म्हणजे हार्टबीटची सोनोग्राफीची 1500 की 1200, मला आता आय थिंक कन्फर्म आठवत नाही की त्याच्यामध्ये होतं. दुसरं जे आहे एंटीस्कॅन, तर तिचे आय थिंक 1500 होते माझे. आणि जी तिसरी सोनोग्राफी होती ॲनिमली स्कॅन, त्याची जास्त चार्जेस घेतलेले, म्हणजे 2500पर्यंत माझी घेतले. सो आम्ही 3 सोनोग्राफी त्यांनी 5व्या महिन्यापर्यंत त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमधून केल्या होत्या. आणि ज्या पण बाकीच्या 2 सोनोग्राफी आहेत ग्रोथ स्कॅन, तर त्या मी BMC हॉस्पिटलमध्ये केलं होतं, कारण की BMC हॉस्पिटलमध्ये नाव टाकलं होतं माझं. सो पुढची माझी स्टोरी किंवा बाकी अजून काही डिटेल्समध्ये जाणून घ्यायचं असेल तर आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. कारण की हा पण व्हिडिओ खूप लेंथी होतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर प्लीज या व्हिडिओ खाली मला कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय, थँक्यू.